फ्रेंच ओपनचा बादशाह कोण तर राफेल नदाल हेच उत्तर रविवारी झालेल्या फ्रेंच ओपनच्या सामन्यात मिळालं, जेव्हा राफानं जोकोविचला नमवत 9व्या फ्रेंच ओपनवर आपलं नाव कोरलं. फ्रेंच ओपनवरची लाल माती, त्यावर लढणारे हे दोन लढवय्ये खेळाडू, अग्रमानांकित राफेल नदाल आणि द्वितीय मानांकित नोवाक जोकोविच. सध्याच्या टेनिस जगतातील सगळ्यात लोकप्रिय आणि तितकीच पैसा वसूल रायव्हलरी. त्यामुळे रविवारच्या मॅचसाठीचा सस्पेन्स चांगलाच तयार झाला होता. दोघांमधला हा तब्बल 42वा सामना. त्यात राफा 22-19 असा थोडासाच आघाडीवर. त्यामुळे यंदा या ट्रॉफीवर आपलं नाव कोण कोरणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. इतिहास कोण निर्माण करणार, राफा का नोवाक? अर्थात विजयाबरोबर नंबर 1चा किताबही पणाला लागला होता. अतिशय उष्ण वातावरणात सुरू झालेल्या या सामन्यात जोकोविचनं धडाक्यात सुरुवात करत पहिल्या सेटपासूनच वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. बॅकहँड आणि ग्राउंड कव्हरेजमुळे पाहता पाहता हा सेट नोवाकनं 6-3 असा खिशात टाकला. काहीतरी वेगळं घडणार असं वाटत असतानाच राफानं दुसऱ्या सेटमध्ये आपला खेळ उंचावला. पण नोवाकही त्याला जशास तसं उत्तर देत होता. 6-5 असा आघाडीवर असताना नोवाकची सर्व्हिस भेदत राफानं हा सेट 7-5 असा जिंकत मॅच बरोबरीत आणली. तिसऱ्या सेटमध्ये मात्र राफाने आपल्या ताकदवान फोरहँडचा ताबडतोब वापर करत नोवाकला निष्प्रभ केलं. डबल ब्रेक मिळवत राफानं हा सेट 6-2 असा जिंकला. वातावरणातील तणाव आणि वाढती उष्णता यामुळे जोकोविच नदालच्या फिटनेस आणि चपळतेची बरोबरी करू शकतो का अशी शंका टेनिसप्रेमींच्या मनात यायला लागली. पण थकेल तो नोवाक कसला. त्यानं आपला प्रतिकार सुरूच ठेवला. पण राफानेही खेळाची लय आणि रिदम कायम ठेवत नोवाकला खेळवत ठेवलं. अखेर तब्बल 3 तास 30 मिनिटांनंतर जोकोविचच्या डबल फॉल्टमुळे राफाला मिळालं त्याचं 9वं फ्रेंच ओपन. आनंदामुळे जमिनीवर कोसळलेल्या राफासाठी आभाळ ठेवणं झालं होतं. 2012च्या फायनलमध्ये अशाच पद्धतीनं डबल फॉल्टमुळे नोवाक हरला होता. त्यामुळे वेगळ्या पद्धतीनं पुन्हा एकदा भूतकाळाची उजळणी झाली. मात्र निकाल तोच ठरला. फ्रेंच ओपनचा अनभिषिक्त सम्राट राफेल नदाल. हे राफाचं सलग 5वं तर एकूणातील 9वं फ्रेंच ओपन. यामुळे 14वं ग्रँड स्लॅम मिळवत राफानं ग्रेट पीट सॅम्प्रासची बरोबरी केली आहे. आता 17 ग्रँड स्लॅम्ससह त्याच्या पुढे फक्त फेडरर आहे. ट्रॉफी सेरेमनीमध्ये दोन्ही प्लेयर्सना अश्रू आवरत नव्हते, कारण प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं आहे आणि देत राहतील. पण शेवटी पॅरिसची लाल माती ओळखली जाईल ती केवळ राफेल नदाल या नावाबरोबर. किंग ऑफ क्ले, वामोस राफा. स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.